आई शपथ खतरनाक पेपर गेलाय. खतरनाक गेला. एकदम सोपा पेपर दाखव इंग्लिशचा. एकदम इंग्लिश. ठीक आहे ठीक काय आहे. सोडवलास का नाही? एकदम सोडवलं, एकदम सगळा सोडवला. व्हेरी गुड. काय लिहिलं पेमेंट नाही घेतलं पण पूर्ण सोडवला. પાસ હોશીલ ના. हो. કહેવાય છે કે શિક્ષણ માટેની કોઈ જ ઉંમર મર્યાદા નથી હોતી. આ વાતની સાક્ષી પૂરતી એક ઘટના કલ્યાણમાં બની છે. દીકરીઓને ભણાવવા માટે માં મહેનત કરે તો એ વાત તો માનવામાં આવે, પણ દીકરીના લગ્ન લેવાયા હોય અને માં 10મા ધોરણની પરીક્ષા આપતી હોય, આ સાંભળવામાં કંઈક ચૂકતું લાગે. પણ આ પ્રેરણાદાયક ઘટના કલ્યાણની છે, જ્યાં એક તરફ દીકરીના લગ્નની તૈયારીઓ ચાલી રહી છે અને બીજી તરફ માં પોતે 10મા ધોરણની પરીક્ષા આપી રહી છે. દીકરીના લગ્નની તૈયારીઓની જવાબદારી સાથે માં પોતાના ભવિષ્યને પણ ઉજાગર કરવા માટે ભણી રહી છે. ઇન્સ્ટાગ્રામ પર વાયરલ થયેલા આ વિડીયોમાં ઘરમાં લગ્નના કાર્ડ ભરવાની તૈયારીઓ ચાલી રહી છે અને દીકરીની માં અંગ્રેજીના પેપર માટે અભ્યાસ કરતી જોવા મળે છે. પુત્ર તેમને મજાકમાં પૂછે છે કે મમ્મી, અહીં તો લગ્નની તૈયારીઓ ચાલી રહી છે, તમે શું કરી રહ્યા છો? ત્યારે માં જવાબમાં સ્મિત સાથે કહે છે કે હું અંગ્રેજીનો અભ્યાસ કરી રહી છું. આ વર્ષે હું 10મા ધોરણની પરીક્ષા આપી રહી છું. ब्युरो रिपोर्ट पंकज राणे, मुंबई समाचार. अडचणी म्हणजे अडचणी तर भरपूर आल्या, पण त्या अडचणी मी मागे ठेवून अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. माझं काम किंवा मी अजून दुसऱ्या ठिकाणी एक काम पण मी करत होती. त्याच्यानंतर ते सांभाळून मी घर सांभाळून तो अभ्यास करण्याचा मी निर्णय घेतला. कारण मला 10वीचा बोर्ड काय आहे तो बघायचा होता आणि 10वीचा अभ्यास काय आहे ते मला करायचा होता अभ्यास. त्याच्यामुळे मी हा निर्णय घेतला. मुलीच्या लग्नाची तयारी म्हणजे मी 10वीला बसायचा निर्णय माझा आधीच झाला, त्याच्यानंतर लग्न ठरलं. पण मी म्हटलं की आता ठरलंय तर आपण लग्न आपलं करूया. मग तिचं लग्नाची घाईमध्ये मी माझा अभ्यास पण सुरू आहे आणि मनापासून मी सगळं करते. लग्नाच्या गडबड जी आहे ते करून अभ्यास पण मी सुरू ठेवलेला आहे. त्याशिवाय आता बस्ता पण झाला. माझा इंग्लिशचा पेपर होता, त्याच्यानंतर आम्ही बस्ता केला संध्याकाळी. आणि म्हणजे ते बरं वाटते, छान वाटते मला की अभ्यास पेपर देऊन मी सगळ्या घरच्या गोष्टींकडे पण मी लक्ष देते. म्हणजे मला खूप आनंद होतोय आणि अभ्यासाला पण खूप मला मजा येते अभ्यास करायला. घरच्यांचा मला खूप पाठिंबा आहे, माझ्या मुलांचा, माझ्या मिस्टरांचा, त्याशिवाय माझ्या इथे मी राहते त्यांचाही मला खूप पाठिंबा आहे. माझ्या फ्रेंड्स लोकांचा पण खूप पाठिंबा आहे. ज्यावेळेस मी 17 नंबरचा फॉर्म भरला आणि मी माझ्या व्हॉट्सअपला ठेवलेलं, तर सगळ्यांनी मला फोन करून सांगितलं की तू छान करतेस, तू कर अभ्यास, तू कर, चांगला आहे, आम्हाला आनंद होतोय. आणि त्यांचं हे ऐकून मलाही आनंद झाला आणि मी अभ्यास करण्यासाठी खूप उत्सुक झाली की नाही मी हे करणारच. मी जरी नापास झाली तोही मला आनंद होईल आणि मी 10वीला पास झाली तोही मला खूप आनंद होईल. त्यासाठी मी अभ्यास 10वीचा करते. मी माझ्यासारख्या महिलांना हा संदेश देईन, जर का तुमचं शिक्षण अपुरी आहे, उशीर का असेना, पण तुम्ही अभ्यास पूर्ण करा, वेळ काढून तो अभ्यास तुम्ही पूर्ण करा. 10वीचे पेपर जर का तुमच्या राहिले असतील बाकी ते तुम्ही सोडवा. एवढं काय कठीण नाही. 17 नंबरचा फॉर्म भरणं खूप म्हणजे सोपं आहे सगळं. तर तुम्ही ते करा आणि पुढे शिक्षण घ्या. आणि मी जर का 10वी पास झाली तर माझा असा विचार आहे की मी नक्की कॉलेज जॉईन करणार. आई शपथ खतरनाक पेपर गेलाय. खतरनाक गेला. एकदम सोपा पेपर दाखव इंग्लिशचा. सोपा होता इंग्लिश. ठीक आहे ठीक काय आहे. सोडवलास का नाही? एकदम सोडवलं, एकदम सगळा सोडवला. व्हेरी गुड. काय लिहिलं पेमेंट नाही घेतलं पण पूर्ण सोडवला. पास होशील ना. हो, मग तू लिपस्टिक नाही लावली आज? नाही विसरली. अरे आणि साडी घालून आली डायरेक्ट. हो, जरा म्हटलं आज थोडंसं काहीतरी वेगळं. आज इंग्रजी झाला, आता नेक्स्ट कुठला आहे? नेक्स्ट पेपर कुठला? 4 तारखेचं लक्षात नाही. लक्षात नाही. ठीक आहे, मग अभ्यास करा आता घरी जाऊन. हा का? बघू हॉल तिकीट वर काय 4 तारखेला 4 तारखेला हिंदी पेपर आहे. हिंदीचा अभ्यास करा आता चांगला. ठीक आहे, घरी जाऊन अभ्यास करा आता. हो नक्की.